आणि नवी दिल्लीतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी हाती येते। देशात एक मोठा दहशतवादी कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आलंय। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं आयएसआय आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या एकूण 9 जणांना अटक केली आहे। दिल्लीमध्ये या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं। या 9ही जणांनी दादर रेल्वे स्थानकाची रेकी केली होती अशी माहिती समोर आली आहे। दिल्ली, मुंबई आणि देशातल्या अन्य काही भागात एकाच वेळेला दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची योजना या सगळ्यांकडून आखली जात होती अशी माहिती आता समोर आली आहे। या आरोपींच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। अणुकेंद्र, विमानतळ, रेल्वे स्थानकं आणि वीज प्रकल्प अशी अत्यंत महत्त्वाची अशी ठिकाणं या सगळ्यांच्या हिट लिस्टवर होती। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा यंत्रणा काही दिवसांपासून या सगळ्या मॉड्यूलच्यावर नजर ठेवून होती। आता त्यांच्या मागच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि निधीच्या स्रोतांचा तपास सुरू करण्यात आला आहे। दरम्यान संभाव्य दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आधीच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। दरम्यान दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेरून सुरक्षेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दादर रेल्वे स्थानकावर अतिरेक्यांच्या माध्यमातून होणारा संभाव्य हल्ल्याचा कट जो आहे तो उधळलेला आहे। आपण सध्या दादर रेल्वे स्थानकामध्ये आहोत आणि दादर रेल्वे स्थानकाच्या याच परिसराची काही दिवसांपूर्वी संशयित दहशतवाद्यांच्या माध्यमातून रेकी केली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासामध्ये पुढे आलेली आहे। दिल्ली पोलिसांच्या एका विशेष सेलने 9 संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं, ज्यामध्ये त्यांच्यावरती दाऊद इब्राहिम त्यासोबतच आयएसआय सोबत संपर्क असल्याचा संशय दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला होता आणि जी चौकशी या अतिरेक्यांची करण्यात आली आहे। या चौकशीमध्ये या अतिरेक्यांच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या भारतातील प्रमुख ठिकाणांची पाहणी करण्यात आली, ज्यामध्ये भारतातील अणुऊर्जा केंद्र असेल, विमानतळ असेल, रेल्वे स्थानकं असतील आणि इतर काही गर्दीचे मोक्याचे ठिकाणं असतील। याची पाहणी या संशयित दहशतवाद्यांच्या माध्यमातून करण्यात आली, ज्यामध्ये मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचा समावेश असल्याची माहिती आता पुढे निघालेली आहे। अधिकचा तपास दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम करतायत की नेमकं हा दहशतवादी हल्ल्याचा कट जो होता दादर रेल्वे स्थानकावर कशा पद्धतीने करण्यात येणार होता किंवा नेमकं या संशयित दहशतवाद्यांचं प्लॅनिंग दादर संदर्भात काय होतं हे आता याची चौकशी केली जाते। मात्र दररोज आपण जर बघितलं तर दादर रेल्वे स्थानकावरनं लाखो लोक प्रवास करत असतात आणि अशावेळी हा जो कट हे संशयित दहशतवाद्यांच्या माध्यमातून आखला जात होता आणि हा जर पूर्णत्वास गेला असता तर मोठी हानी दादर रेल्वे स्थानकावर झाली असती। मात्र दिल्ली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांच्या स्पेशल सेलनी या 9ही संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतलंय आणि एक मोठा जो कट आहे मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकासह देशातल्या इतर गर्दीच्या मोक्याच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणावरचा हा कट उधळण्यात आला आहे आणि या ठिकाणी यंत्रणांच्या गुप्त वार्ता विभागाचं देखील हे यश म्हणावं लागेल। कॅमेरा पर्सन देवेंद्र सह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।